हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज डिस्कस करणार आहोत क्लास टेन्थचा जो आपला सायन्स हा सब्जेक्ट आहे. सायन्सच्या सब्जेक्ट मधला आपला चॅप्टर नंबर 1 आहे. चॅप्टर नंबर 1 काय आपला? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी इव्होल्युशन म्हणजे हेरिडिटीलाच आपण मराठीत आपण काय म्हणतो? अनुवंशिकता म्हणतो किंवा आणि इव्होल्युशनला आपण काय म्हणतो? उत्क्रांती. या चॅप्टर मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपण फोकस करणार आहे. पहिला आहे हेरिडिटी आणि दुसरा आहे आपलं काय सांगा? इव्होल्युशन. तर व्हॉट इज हेरिडिटी? दॅट इज अ बिगेस्ट क्वेश्चन नाव. तर हेरिडिटी म्हणजे काय सांगतो बघा तुम्हाला? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. इट इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. हेरिडिटीचं सांगतो. हेरिडिटी मध्येच काय म्हणलं आपण? अनुवंशिकता. बरोबर आहे, अनुवंशिकता. तर आता समजा आपल्याला आजोबा आहेत, आजोबाकडून काही कॅरेक्टर्स असतात, ते ट्रान्सफर होतात वडिलांकडे, आणि वडिलांकडून काही कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात परत मुलाकडे. तर जे लोक असतात तर काय म्हणतात की मुलगा आहे बघा, तो आजोबांवरती गेलेला आहे, मुलगी जी आहे ती आजोबांवरती गेलेली आहे, मुलगी आहे ती आजीवरती गेलेली आहे. आपल्याला असं बघायला मिळतं. तर काही काही वेळा काय होतं बघा, मुलाकडे असं दिसतं की बघितलं वाटतं की तो वडिलांवरती गेलेला आहे, आईवरती गेलेला आहे. असं आपल्याला का दिसतं? तर याचं जे रिझन आहे ते आहे पूर्णपणे अनुवंशिकतेमध्ये. अनुवंशिकता म्हणजे काही कॅरेक्टर काय होतात सांगा? काही कॅरेक्टर ट्रान्सफर होतात आजोबाकडून वडिलांकडे, वडिलांकडून मुलाकडे काही कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर होत असतात. तर यालाच आपण काय म्हणणार आहे? यालाच आपण म्हणणार आहे अनुवंशिकता. बरोबर आहे. तर अनुवंशिकता त्याची व्याख्या आपण झाली. अनुवंशिकता म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीकडे जे काही गुण असतात ते ट्रान्सफर केले जातात, त्यालाच आपण काय म्हणतो? अनुवंशिकता म्हणतो. बरोबर आहे. तर आपल्याला या चॅप्टरची आपण जेव्हा सुरुवात करणार आहे तेव्हा आपल्याला काय काय बघायचं आहे ते आपण थोडक्यात बघूया. पहिल्यांदा आपण बघायचं आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, आणि त्याच्यानंतर आपण इव्होल्युशन कडे जाणार आहे. तर पहिल्यांदा आपण फक्त बघतो हेरिडिटी. बरोबर आहे. तर आता which component of the cellular nucleus of living organism carries the heredity characters? आता जरा रिकॉल करा. म्हणजे सेल जी आहे आपली सेल, या सेल मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? न्यूक्लियस बघायला मिळतो. तर ह्या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात? क्रोमोझोम बघायला मिळतात बघा असे. तर हे क्रोमोझोम कसे असतात? पेअर मध्ये असतात. आणि ही जी आहे ती युकॅरियोटिक सेल आहे. युकॅरियोटिक सेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं? हे सगळे क्रोमोझोम बघायला मिळतात. आणि ऍक्च्युली या क्रोमोझोम वरती आपल्याला काय बघायला मिळतात? जीन बघायला मिळतात. काय बघायला मिळतात? जीन्स बघायला मिळतात. आणि हे जीन जे असतात ते रिस्पॉन्सिबल असते रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स म्हणजेच काय सांगा? त्यालाच दुसरा शब्द आहे आपला हेरिडिटी. बरोबर आहे का नाही? हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकतेला कारण काय आहे? तर ह्या क्रोमोझोमवरचा जीन. तर क्रोमोझोम नेहमी बघा पेअर मध्ये बघायला मिळतात. तर आता समजा एक सेल काढूया आपण, ह्युमन सेल काढूया. ही ह्युमन सेल आहे. ह्युमन सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे. ह्याच्यामध्ये ही पहिली पेअर, दुसरी पेअर, तिसरी पेअर, अशा जवळजवळ किती बघा? 23 पेअर्स बघायला मिळतात आपल्याला. 23 पेअर्स म्हणजेच की हो, पेअर्स म्हणजे काय? जोडी. 23 जोडी बघायला मिळते. तर 46 काय होतील आपल्याकडं? क्रोमोझोम्स होतील. बरोबर आहे. 46 क्रोमोझोम मध्ये पहिली पेअर अशी असेल, दुसरी अशी असेल, असं करत 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 23व्या जोडीकडे जर आपण गेलो तर 23वी जोडी आपण, आता 22 जोड्या असतात. तर मेल असो किंवा फिमेल असो, बघा, मेल असो किंवा फिमेल असो, त्याच्यामध्ये काय बघायला मिळतात आपल्याला? 22 जोडी प्लस एक्स वाय मेल मध्ये बघायला मिळतं, 22 जोडी प्लस एक्स एक्स फिमेल मध्ये बघायला मिळतं. तर फिमेलचा जो क्रोमोझोमचा सेट असतो तो असा असतोय, आणि मेलचा जो क्रोमोझोमचा सेट असतो तो असा असतो. तर 23 पेअर्स आपल्याला बघायला मिळतात ह्युमन सेल मध्ये.
आणि 23 पेअर्स मध्ये म्हणजे किती होतील 46 क्रोमोझोम. ह्यालाच आपण 2n असं म्हणतो. 2n म्हणजे काय हो? 2n लाच आपण इंग्लिशमध्ये डिप्लॉइड कंडिशन म्हणतो बघा. डिप्लॉइड. आणि n असेल तर त्याला काय म्हणणार आपण? हॅप्लॉइड. n असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? हॅप्लॉइड कंडिशन. तर ही झाली एक इंट्रोडक्शनची गोष्ट. ठीक आहे. तर हे झाली इंट्रोडक्शनची गोष्ट. तर तुम्हाला माहित आहे की विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर. तर हेरिडिटी कॅरेक्टर मध्ये बघा, हे जे पहिलं प्रश्न आहे आपला, या पहिल्या प्रश्नासाठी आपण उत्तर शोधलेलं आहे. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. तर आपण बोललो आजोबा करून कॅरेक्टर्स पास आउट होत आहेत वडिलांकडे, वडिलांकडून कॅरेक्टर्स पास होत आहेत मुलाकडे. बरोबर आहे. म्हणजे आजोबा, वडील आणि मुलांकडे असे कॅरेक्टर्स हे जनरेशन बाय जनरेशन पास आउट होतात. बरोबर आहे. तर आता हे जे आहे ते लोकांना दिसत होतं. म्हणजे पूर्वी 1800च्या शतकात जर आपण गेलो, 1800चं शतक आपण बघितलं, 1800 शतक, तर काही सायंटिस्ट आहेत. 19वे शतक आहे, त्याच्यात काही सेंचुरी म्हणा त्याला, सेंचुरी, त्याच्यामध्ये खूप काही सायंटिस्ट आहेत, त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप काम चांगलं केलं. सायंटिस्ट आहेत. तर काही सायंटिस्टची जी माहिती आहे ती आपण इथं बघणार आहे. तर पहिला जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव सांगतो मी तुम्हाला. जॉन ग्रेगर मेंडल हा पहिला सायंटिस्ट आहे आपला. बरं का. जॉन ग्रेगर मेंडलनं काय केलं, तर ही इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. ही इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजे काय हो, त्याला काय म्हणलं जातं? फादर ऑफ जेनेटिक्स म्हणलं जातं बघा. फादर ऑफ जेनेटिक्स म्हणलं जातं. बॉर्न 1822, डायड 1864. ओके. 1864 मध्ये 18 बघायला पाहिजे, 18 लक्षात येईना मला. तर 1884 मध्ये तो काय झाला? डाय झाला 1884 मध्ये. आणि 1866 मध्ये त्याचं बुक पब्लिश झालं होतं. बुक पब्लिश्ड झालं होतं त्याचं. आणि त्या बुक मध्ये त्यांनी काही खूप मोठा खुलासा केला होता. त्यांनी काही रेशो डिस्कवर केले होते. त्यानं लॉ मांडले 3. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, आणि त्याच्यानंतर कुठला होता आपला? लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असे 3 लॉ मांडले होते. आणि त्यानं काय केलं होतं? पायसम सटायवम जो आहे आपला, पायसम सटायवम, त्यानं काय केलं होतं? एक प्लांट निवडलं. त्या प्लांटचं नाव आहे आपल्या, पायसम सटायवम. म्हणजेच काय आपला वाटाणा हा त्यानं निवडला. आणि त्यानं काय केलं? जनरेशन बाय जनरेशन त्यांना लावाय चालू केलं मातीमध्ये, जमिनीमध्ये त्यांनी त्याची शेती करायला चालू केली. तो एक पोप होता. पोप म्हणजे काय म्हणायचं त्याला आपल्याला? ख्रिश्चन धर्मगुरू होता. ख्रिश्चन धर्मगुरू असं म्हणा. ख्रिश्चन धर्मगुरूंना पोप म्हणतात. आणि त्याच्याकडे काय आली होती नंतर, थोडीफार पोप असल्यामुळे, धर्मगुरू असल्यामुळे थोडी जमीन त्याला मिळाली होती. आणि त्या जमिनीमध्ये काय केलं त्यानं? पायसम सटायवमची शेती करायला चालू केली. मग ते काय करायचा? बिया घ्यायच्या जमिनीत लावायच्या, आणि
त्याचं जे परत त्याला बी येणार आहे त्या परत त्या जमिनीत लावायच्या. म्हणजे जनरेशन बाय जनरेशन त्यानं काय केलं ते केलं, त्याला रेकॉर्ड करायला चालू केलं त्यानं. तर रेकॉर्ड कसं चालू केलं की त्यानं 7 पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स चूज केला, 7 पेअर ऑफ कॅरेक्टर्स चूज केल्या, 7 पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स ह्या चूज केल्या त्यानं ऑफ पी प्लांट. आणि त्याच्यावरनं त्यांनी 3 लॉ मांडले. त्यामुळं एवढं सगळं जे बेसिक काम आहे ते कुणी केलं होतं, आपल्या जॉन ग्रेगर मेंडलने केलं होतं. म्हणून त्याला फादर ऑफ जेनेटिक्स म्हणलं जातं. 3 लॉ खूप महत्वाचे मांडले. आणि जो जेनेटिक्स म्हणजे त्याला अनुवंशशास्त्र म्हणतात, अनुवंशशास्त्राचा अगदी पाया जो आहे तो त्यानं रचला होता. ठीक आहे, असं हे त्याचं काम होतं. हे झाला पहिला सायंटिस्ट. त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट आहे आपला 1901 मध्ये. नंतर आपला दुसरा सायंटिस्ट आहे 1901 मध्ये हुगो डी व्हेरीज. हुगो डी व्हेरीज. हुगो डी व्हेरीज जो आहे दुसरा सायंटिस्ट बघा, तुम्हाला दिसतं इथं हुगो डी व्हेरीज जो आहे त्यानं म्युटेशन थेरी मांडली. आता म्युटेशन म्हणजे काय, ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे बरं का. म्युटेशन म्हणजे काय ते आपण बघूया पहिल्यांदा. म्युटेशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला मी मगाशी बोलल्याप्रमाणेच तुम्हाला माहित आहे की हा जो आहे तो न्यूक्लियस आहे सेलचा, आणि याच्यामध्ये तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतात बघा असे. आता सेल आहे मोठी, मी ती काढत बसत नाही तुम्हाला. तर हे जे क्रोमोझोम आहे त्याला मी साईडला घेतो, हा क्रोमोझोम आहे. आता हा क्रोमोझोम म्हणजेच काय सांगा, हा डबल स्टँडर्ड आपला डीएनए आहे, बरोबर आहे का ना. हा डबल स्टँडर्ड डीएनए. तर ह्या डीएनए म्हणजे लांबच्या लांब धागा आहे. कारण ह्या डीएनएच्या छोट्याशा तुकड्याला आपण काय म्हणतो, आपण छोट्याशा तुकड्याला आपण काय म्हणतो, हा डीएनए आहे, हा क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम आहे, हा डीएनए, हा जीन आहे. आणि हे जीनच असतात ना, त्याच्यापासून पुढे जाऊन काय बनत असतं, प्रोटीन बनत असतं. हे प्रोटीन आहे बघा, हे प्रोटीन आहे. तर हे प्रोटीन बनण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो जीन. आणि जीन म्हणजेच स्मॉलेस्ट पार्ट ऑफ डीएनए, स्मॉलेस्ट सेगमेंट ऑफ डीएनए. आणि डीएनए म्हणजेच काय, क्रोमोझोम. आता समजा एक मुलगा पतंग उडवतोय, समजा एक मुलगा आहे तो पतंग उडवतोय अशी, ठीक आहे. ते एक पतंग उडवायला लागलाय, हा शेपूट आहे त्याला, आणि हा मुलगा पतंग उडवत आहे. आणि हे त्याच्याकडं दोऱ्याचं काय आहे, रील आहे. आता हे मोकळं आहे कारण पतंग त्याच्या हातात आहे ऑलरेडी, पतंग त्याच्या हातात आहे. आणि हे जो पतंग हा मुलगा उडवतोय, ह्या द्वारा ऑलरेडी खोलला गेलेला आहे. पण जेव्हा इथं पाऊस वगैरे येणार आहे, पाऊस आला, समजा पाऊस आला, वारा आला खूप जास्त, तर काय करणार आहे हा मुलगा, हा सगळी जी दोरा आहे तो ह्याच्या भोवतीने काय करणार आहे, ह्याच्या भोवतीने तो गुंडाळून ठेवणार आहे. मग अशी गुंडाळलेली कंडिशन म्हणजेच काय हो, क्रोमोझोम. आणि ही जी मोकळी कंडिशन आहे ना अशी, ही मोकळी कंडिशन ह्याला तुम्ही डीएनए म्हणताय. आणि ह्याच्यातले छोटे 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 पार्ट म्हणजेच काय हो, आपले जीन आहेत. जीन ए, जीन बी, जीन सी, जीन डी, जीन ई, असे वेगवेगळे जीन आहेत, बरोबर आहे. समजायला सोपं आहे. तर काय अडचण आली मला कमेंट मध्ये विचारा. हा जर क्रोमोझोम असेल, हा क्रोमोझोम, हा डीएनए, आणि छोटे छोटे तुकडे, द्वाराचे छोटे छोटे तुकडे म्हणजेच काय हो, जीन. आणि हे जीनच रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी, जीनच रिस्पॉन्सिबल असतात आपल्या प्रोटीन बनवण्यासाठी. आणि प्रोटीन आपली बॉडी बनवतं, बॉडी बनवतो पूर्णपणे. ऑर्गॅनिझमची बॉडी जी असते पूर्ण प्रोटीननी बनलेली असते, आणि प्रोटीन खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. पण समजा हुगो डी व्हेरीजने काय सांगितलं, म्युटेशन मुळे, ड्यू टू म्युटेशन, ड्यू टू म्युटेशन काय होतं, सडन चेंज इन जीन बघायला मिळतं आपल्याला. जीनचं स्ट्रक्चर बदललं, जीन बदलला की काय बदललं सांगा, प्रोटीन बदल. प्रोटीन बद्दल काय सांगा, बॉडीमध्ये आपल्याला डिस्फंक्शन बघायला मिळतील. बॉडी आपली नीट काम करणार आहे का, नाही. म्हणून हे जीनचा जो आहे तो चेंज झाला की प्रोटीनचं स्ट्रक्चर चेंज होणार. आणि प्रोटीनचं स्ट्रक्चर चेंज झालं की आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस बघायला मिळणार, मेटाबॉलिझम नीट होणार नाही, बॉडी नीट फंक्शन करणार नाही. अशामुळे काय झालं का, ह्याच गोष्टीला म्युटेशन असं म्हणतात. आणि आपला जो सायंटिस्ट होता हुगो डी व्हेरीज, त्यानं काय केलं, हुगो डी व्हेरीजनं काय केलं, हुगो डी व्हेरीजनं म्युटेशन थेरी मांडली, म्युटेशन थेरी मांडली, म्युटेशन थेरी गिवन बाय हुगो डी व्हेरीज.
हुगो डी व्हेरीज. बरोबर आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर याच्या पुढचा जो सायंटिस्ट आहे, तो पुढचा सायंटिस्ट आहे तो आपण बघूया. पुढचा सायंटिस्ट काय आहे बघा आपला, वॉल्टर सटन. 1902 मध्ये वॉल्टर सटन ऑब्झर्व्ड द पेअर्ड ऑफ क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू, म्हणजे काय ऍक्च्युली इथं झालं होतं इथपर्यंत बघा. तर ह्याच्यामध्ये काय झालं होतं की 1902 मध्ये एक सायंटिस्ट आहे आपला, त्या सायंटिस्टचं नाव आहे आपलं हुगो डी व्हेरीज. झाला 1901 मध्ये. 1902 मध्ये आपला एक सायंटिस्ट आहे वॉल्टर सटन. वॉल्टर सटन ह्यानं काय केलं, ग्रासहॉपर घेतला. ह्यानं काय घेतला, ग्रासहॉपर म्हणजेच काय घेतला हो, ह्यानं नाकतोडा घेतला. ग्रासहॉपर घेऊन त्याची सेल आयसोलेट केली, आणि त्या सेल आयसोलेट केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यानं क्रोमोझोम बघितले. आणि त्यानं काय सांगितलं, क्रोमोझोम ऑलवेज आर इन पेअर्ड फॉर्म. एक्सप्लेनेशन करताना मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलं की क्रोमोझोम आर ऑलवेज पेअर्ड. पण हे तोपर्यंत माहित नव्हतं जोपर्यंत आपला जो सायंटिस्ट आहे वॉल्टर सटन त्यानं सांगितलं होतं. त्यानं सांगितलं की क्रोमोझोम नेहमी कशा बघायला मिळणार आहेत तुम्हाला, क्रोमोझोम नेहमी तुम्हाला हे पेअर मध्ये बघायला मिळणार आहेत. आलं लक्षात. अशा प्रकारे हा झाला सायंटिस्ट, आपला सायंटिस्ट नंबर 3. आपल्या बुकमध्ये रिमेंबर मध्ये दुसरा क्वेश्चन दिले बघा. हु डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू द प्रोजिनी. व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स. फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स त्याला काय म्हणत असेल सांगा. त्याला पण आपण हेरिडिटी म्हणतो ना, हेरिडिटीच म्हणतो. विच आर द कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूलचे कंपोनंट्स काय असतात, डीएनए मॉलिक्यूलचे कंपोनंट्स मी तुम्हाला सांगितले आहेत का, नाही सांगितलेले. तर डीएनए मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं, मी ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं किंवा आपण डिस्कस करूया. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए टी सी जी असे मॉलिक्यूल बघायला मिळतात. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी 9th मध्ये झालेलं आहे. तरी पण आपण डिस्कस करणार आहे, जसं जसं पुढे आता आपलं लेक्चर जाणार आहे किंवा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे. आता झाला आपला 2 नंबरचा सायंटिस्ट. आता 3 नंबरचा सायंटिस्ट जो आहे तो आपण घेणार आहे. 3 नंबरचा सायंटिस्ट आहे, ऑलरेडी 3 नंबरचा सायंटिस्ट जो आहे ना तो ट्रायो आहे. ट्रायो म्हणजे काय, 3 जण आहेत. 3 म्हणजे बघा कोणकोणते आहेत, एव्हरी, मॅकलॉइड आणि मॅकार्टी असे 3 सायंटिस्ट आहेत. आता कोणकोणते सायंटिस्ट आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर त्या सायंटिस्टचं आहे नाव पहिल्यांदा ओसवाल्ड अवेरी आहे. ओसवाल्ड अवेरी झाला. त्यानंतर मॅकलॉइड मॅकार्टी आहे. आपण घेऊया आता त्यांना ट्रायो आहे त्यांचा. तर त्यांनी 1944 मध्ये काम केलं होतं. एव्हरी, मॅकलॉइड आणि मॅकार्टी असे 3 सायंटिस्ट होते. ह्या त्यांनी काय काम केलं सांगतो. प्रूव्ड दॅट द एक्सेप्ट व्हायरसेस ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए एज जेनेटिक मटेरियल. म्हणजे ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल असं त्यांनी सांगितलं. जेनेटिक मटेरियल, ठीक आहे, ॲज अ जेनेटिक मटेरियल असं त्यांनी सांगितलं. एक्सेप्ट कोण हो, व्हायरसेस जे असतात का नाही त्यांच्यामध्ये तुम्हाला काय काय वेळा आरएनए सुद्धा, एक्सेप्ट व्हायरसेस त्यांच्यामध्ये तुम्हाला आरएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल तुम्हाला काय काय वेळा त्याच्यामध्ये बघायला मिळतोय, असं आहे ते. हा, आता त्याच्यानंतर बघा आपण डिस्कस करतोय. आता त्याच्यानंतर पुढचा जो सायंटिस्ट आहे ते आपण डिस्कस करूया. त्याच्यानंतर 1961 घ्या. 1961 मध्ये काय झालं सांगा. 1961 मध्ये मी सांगतो तुम्हाला, एक होता सायंटिस्ट जेकब आणि एक होता मोनाड. जेकब आणि मोनाड यांनी काय केलं, प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस इन काय हो, बॅक्टेरिया.
तर आपल्याला माहित आहे आपण जी ह्युमनची सेल बघतोय ती कशी आहे, युकॅरियोट आहे. युकॅरियोट आहे. युकॅरियोट आणि ही सेल काय आहे, बॅक्टेरिया आहे तो काय आपला प्रोकॅरियोट आहे. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये दोघांमध्ये आपल्याला प्रोटीन सिंथेसिस जर व्हायचं असेल, हे बघा प्रोटीन सिंथेसिस व्हायचं असेल तर आपल्याला पाहिजे क्रोमोझोम. क्रोमोझोम पासून बनणार डीएनए. म्हणजे क्रोमोझोम म्हणजेच डीएनए. फक्त फॉर्म कसा आहे, हा सुट्टा आहे डीएनए आणि हा जॉईन केलेला आणि गुंडाळलेला आहे. हा जीन आहे, जीन पासून प्रोटीन. तर जीन पासून प्रोटीन बनण्याची प्रोसेस जी आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आता प्रोटीन सिंथेसिस जर व्हायचं असेल तर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये आपल्याला काय लागतात, जीन. जीन पासून प्रोटीन बनणार आहे. तर हे जी प्रोसेस आहे ऍक्च्युली कशी घडते ह्याचं ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते कोणी दिलं होतं, आपलं जेकब आणि मोनार्डनं दिलं होतं 1961 मध्ये. मग जेकब आणि मोनार्डनं सांगितल्यानंतर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती जराशी वेगवेगळी असणार आहे. पण जीन मध्ये जीन पासूनच प्रोटीन बनणार आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जीन पासूनच आपल्याला काय मिळते, प्रोटीन बनलेलं दिसते. जेकब आणि मोनार्ड झाला फ्रेंच जेनेटिसिस्ट होते ते. फ्रेंच जेनेटिस्ट 1916 मध्ये त्यांनी काम केलं होतं. प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस इन आपला, ठीक आहे, आपलं बॅक्टेरिया. त्याच्यानंतर बघा आपण, तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन द बॅक्टेरियल सेल्स. तेच डीएनए पासून प्रोटीन बनतं. आणि इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन द डीएनए. आणि अशा प्रकारे जीन पासून जर प्रोटीन बनत असेल तर ह्या जीन पासून प्रोटीन कसं बनतं ही प्रोसेस त्यांनी सांगितली. आणि जे कोड लपलेले आहेत जेनेटिक मटेरियल मध्ये ते त्यांनी काय केलं, दाखवून दिलं. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज्ड विच हॅज द वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये ह्याला जे ऍडव्हान्समेंट झाली, जी काही प्रोसेस झाली, जी काही डेव्हलपमेंट झाली, तर त्याच्यासाठी बेस काय होता, तर प्रोटीन सिंथेसिस जी प्रक्रिया कशी होते हे जेकब आणि मोनार्डने जे सांगितलं ही त्याच्यासाठी बेस होती. बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय शिकणार हे मी तुम्हाला सांगतो. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे आपण, इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. हे आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहेत. तर ज्याला कुणाला हा एक्सप्लेनेशन, हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा. आणि ज्यांना वाटत असेल की सबस्क्राईब करावं तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकताय. आणि बेल आयकन ऑल वरती सेट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.